सक्सेसफुल होण्यासाठी नशिबावर नाही तर स्वतःवर विश्वास असायला हवा, कारण नशीब हे 1% काम करतं तर तुमची मेहनत ही 99% काम करत असते। असेच आपल्या मेहनतीच्या बळावर यशस्वी होणाऱ्या आपल्या आई वडिलांना मुलगी असल्याचा अभिमान वाटावा असं या लेखीचं कर्तृत्व आहे। अशा IPS ऑफिसर शारदा राऊत, ज्यांचं वडिलांकडील नाव शारदा वसंत निकम आहे। पंजाब नॅशनल बँक प्रकरणी मेहुल चौकशीला अटक करणाऱ्या शारदा राऊत एक असा IPS ऑफिसर ज्याच्या कामाची स्तुती त्याच्या मागेही केली जाते। असं आहे आपलं आजचं इन्स्पिरेशन। चला तर मग वेळ न दवडता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। जाणून घेऊयात IPS ऑफिसर शारदा राऊत यांच्याबद्दल। त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढेही पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। शारदा राऊत यांचा जन्म महाराष्ट्र नाशिकचा आहे। शारदा मॅडम यांनी BCom पूर्ण झाल्यानंतर UPSCच्या तयारीला सुरुवात केली। वेळेचे योग्य नियोजन, अभ्यासावर फोकस राहून कठोर परिश्रम घेऊन 2002 साली त्यांनी ऑल इंडिया रँक 283 मिळवून IPS ही पोस्ट मिळवली। मॅडम या 2002 सालच्या बॅचच्या IPS ऑफिसर आहे। शारदा मॅडम यांना पहिली पोस्टिंग नागपूर येथे DCP म्हणून मिळाली। त्यानंतर मीरा रोड मुंबईमध्ये असतानाही डान्स बारला त्यांनी कायद्याचा चांगलाच धाक बसवला होता। त्यानंतर पालघरमध्ये SP असतानाही त्यांनी गुन्हेगारीवर जबरदस्त नियंत्रण मिळवले। नागपूर, नंदुरबार, कोल्हापूर, मुंबई या शहरांमध्येही कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे। शारदा मॅडम या डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल DIG म्हणून CID मध्ये काम पाहत असताना फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन मध्ये उत्तम कार्य बजावतात। पंजाब नॅशनल बँक प्रकरणी त्या मेहुल चोक्सीला अटक करणाऱ्या टीमचे नेतृत्व करत होत्या। भारतातून 13,000 करोडचा बँक फ्रॉड करणाऱ्या, भारतातून पळ काढणाऱ्या मेहुल चोक्सीला अटक करणाऱ्या शारदा राऊत या डोमेनिकामध्ये गेल्या होत्या। पोलीस अधिकारी किंवा IPS ऑफिसर होण्याचं स्वप्न पाहत असताना या लेडी ऑफिसरचे काम खरंच यातून आदर्श घेण्यासारखे आहे। अत्यंत प्रामाणिक आणि गुणवंत अधिकारी अशी ओळख असणाऱ्या शारदा राऊत अशा या आपल्या कार्याशी एकनिष्ठ असणाऱ्या आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यास पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जे UPSC MPSC सारख्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, आणि आपल्या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा।